आमच्या नवीन घराच्या पूजेला मयूर काही आलेला नव्हता, तर ह्यावेळेस इहूचा बड्डे त्यानिमित्ताने तो तरी इकडे आला. नवीन घर पाहिलं, खूप छान वाटलं त्याला आणि तो आलाय आणि आम्ही फिरायला गेलो नाही, असं कधी होणारच नाही. मग त्याच्यासोबतचा हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मी इथे शेअर करते. होप सो तुम्हाला नक्की आवडेल. मयूर ओ चलो कहाँ निघले हम? उज्जैनला फिरायला चाललो. चला आता आम्ही रेडी झालेले आहे. माझं आउटफिट असं आहे आणि इकड्यांची तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आज निघाले बाहेर निघण्यासाठी फिरायला निघालो आम्ही. मयूर आलेला आहे तर चला म्हटलं त्याच्यासाठी. आम्ही तर जातोच आहे नेहमी, 2-3 वेळा जाऊन आलो आहे. आत्ता त्याला जायचं आहे म्हणून फिरायला नेतो आहे. 2 दिवसात तो रिटर्न जाईल घरी. तर आत्ता वेळ आहे तर त्याला फिरून आणतो बाहेर. बघूया पावसाचं वातावरण असेल, किती फिरतोय किती नाही माहीत नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. गाडीवाले अंकल नाही, ते अंकलचं 7,000 में दोनों जगह करा देंगे. मुझे नाही माहिती. उज्जैनला चालला ना. महाकालला चाललो आपण. मैं इसलिए जा रहा हूँ आप परेशान ना हो. गया था बीच में, अभी मैं खुद ही गया. भीड़ है क्या वहाँ पे? हाँ भीड़ है ना, अभी सावन का महीना चल रहा है. गया था ना अभी 2 दिन पहले ही गया. लेकिन क्या है ना, महाकाल में ये है कितनी भी भीड़ हो जाए, घंटे से ज्यादा टाइम नहीं लगता है वहाँ पे दर्शन करने के लिए. आला हाँ मन हाँ उसके बाद आ गया है ना. हाँ सोलो, दोनों की बड़बड़ बातें चल रही है. सोलो अभी सोलो. अरविंदो आम्ही उतरलोय गाडीमधून. पाठीमागे रस्ता बंद केलाय आणि हा रोड आहे मंदिराकडे जाण्यासाठी, पाहू शकता. आणि हा रोड बंद केलाय. मेन रस्ता हाच आहे मंदिराकडे जाण्यासाठी. पण आता हे कावड यात्रा वगैरे येते, श्रावण चालू झालेला आहे इकडे. आता अर्धा श्रावण होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे कावड यात्रा वगैरे चालू आहे. मंदिरात जातात ते सगळेजण. आता रस्त्याने आपण खूप पाहिले ना कावड घेऊन जाताना, तर त्यांच्यासाठी हा रस्ता ठेवलेला आहे. तर आम्ही आता पायी चाललोय पुढे. बरंच आपल्याला चालायचं पण आहे. मयूरांच्या इकडे आम्ही पैदल चाललोय. युवराणी कुठे चालली तू? हे युवराणी कुठे चालली? पैदल मंदिर परिसरामध्ये आले आम्ही. लाईन तिकडून चप्पल काढली तिथे. चप्पल स्टँड सोडून आम्ही इकडे चप्पल काढली मंदिराजवळ जवळ. आणि हे मंदिर महाकालेश्वर मंदिर. वाव, चला मयूर सोबत आमचं पण दर्शन होईल. माझा फोटो काढ. मामाकडे बघ. व्हिडिओ घेते मी तुझा हे फोटो काढते. मामा फोटो काढते. खाली उतर. लहान मुलांना आले त्रास देतो बाबा खरंच. त्यात आपली इहू. मयूर बघा, मयूर कसा व्हिडिओ घेतोय, फोटो काढतोय. इहू बघा शेजारी मामाच्या. आता हे ब्रिजवरचा रस्ता बंद केलाय. मागच्या वेळेस आम्ही 31 डिसेंबरला आलो त्यावेळेस चालू होता है ना, आणि आता बंद केलेला आहे. आता हा मेन गेटनी चालू आहे, इथून एंट्री आहे.
मस्त असं दर्शन झालंय. 10 मिनिटं लागतात दर्शन घ्यायला, जास्त वेळ लागत नाही. गर्दी किती असू द्या, लेकिन इथे महाकालला दर्शन करायला काही वेळ लागत नाही. 5-10 मिनिटातच दर्शन होऊन जातं. मयूर मयूरचं गॉगल तिथं पोलिसांनी हे केलं होतं, काढ गॉगल. नंबर आणि आमची चप्पल आता तिकडे आहे. हा? आणायची कशी आता चप्पल? ओय आपली चप्पल तिकडे आहे ग, आणायची कशी आता? आपण तसंच जाणार घरी. किती भारी ना, रावण का कैलास पर्वत उठाना, ते एवढं आहे. हा संध्याकाळी लाईट, हो संध्याकाळी दिसणार आहे, पण पारा 7-8च्या पुढे नाही, त्याचे थोडंसं अलीकडं. झाले फोटो काढून ना, छान छान फोटो काढले आम्ही. आता मयूरला आम्ही VR दर्शन घडवणार आहोत. मागच्या वेळेस आम्ही सर्वांनी घेतलं होतं, फॅमिली आली होती आमची, त्यांना पण VR दर्शन दाखवलं होतं. आता मयूरसाठी आम्ही VR दर्शन अवेलेबल असेल तर नक्की घ्यायला सांगू त्याला. खूप छान एक्सपिरियन्स आहे VR दर्शनचा. बघूया पुढे चालू आहे का नाही, कारण की गर्दी खूप आहे. एवढ्या गर्दीमध्ये ते दर्शन चालू ठेवलेलं आहे का नाही माहीत नाही आहे. आता तिथे गेल्यानंतरच समजेल. ती नदी आहे ना, शिप्रा नदी आहे तिकडे, पण आता तिकडे जाऊन देणार नाही. वरती आहे, कुंभमेळ्याची तयारी सगळीकडे चालू आहे. पाहिलं का तुम्ही? इकडे यांची मीटिंग चालू आहे. सिक्युरिटी गार्ड आहेत मंदिरावर, मंदिरामध्ये परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड देखरेख करतात, लक्ष ठेवतात. तर किती छान नाव आहे. आणि यांना सर्वांना शिट्ट्या वाटतं ते, पण किती गर्दी करतात ते पाहणं. जसं काही मिळणारच नाही यांना शिट्ट्या, आता प्रत्येकासाठी आहेच. तरी जसं लहानपणी आपण कसं करतो, मला ते तसं करतात ते. चला जायचं, हे खाऊन टाक. अगं ते एवढीशी बिस्किटं ठेवलेत, मी घेऊन फिरते. फक्त 2-3च बिस्किट राहिले, खाऊन टाकायचे. हातात घेऊन फिरायचं का मी? आई हो, खाऊन टाका मामा तुम्ही. चला वाव, चला आता आम्ही निघतो. 1 नंबरचं गेट बंद केलेलं आहे, त्याच बाजूचं. आता इकडून एंट्री दिली आहे. पाहिलं काय मीटिंग भारी आहे त्यांची. नागपंचमी अशी महाशिवरात्री येणार आहे, त्यासाठी त्यांचे इन्स्ट्रक्शन द्यायचं काम चाललं आहे. इन्स्ट्रक्शन देतात ते कसं काय नियोजन करायचं, कोणते कामं करणार आहे ते सांगत आहेत. चलो आम्ही निकलते अभी. 6D VR अनुभव, जलवायू सुगंध. वा, आम्ही मागच्या वेळेस केलं ते 3D VR होतं, आता ह्या वेळेस 6D VR आहे. एक्सपिरियन्स आणि निःशुल्क अनुभव, फ्री डेमो. हे दोघंजणं करणार आहेत. मी आता E4 लक्ष ठेवते, मी नंतर करेन. आम्ही दोघे आता यांच्या दोघांवर लक्ष ठेवणार आहे.
सिरियस तिकडे होती. प्रसाद आपण जिथे घेतला ज्या काउंटरवर तिथे VR दर्शन देत होते. 3,000 का पूरा हेडसेट मिल जाएगा आपको लाइट का। देख ली बाबा क्या करे थे थोड़ा होतं सर. चलो कसं वाटलं? छान होतं. मी करू? किती वेळ जातोय? पुढच्या वेळेस सांग कसं होता एक्सपिरियन्स. मस्त होता. काय काय होतं का हो? आपण जे पाहिलं तेच आहे का? मला वाटलं पहिले मी घालवलं होतं त्यांनी बोलवलं नंतर मग विचार केला कुठं फॅन होतं त्याच्यावर झाला असं भारी होतं. फील होतो आपण तिथे नाही का भारी आहे ना. हा किचन टाईप मध्ये. तर हे कुंकुम आणि महावर घेतले पलकसाठी. ते बॉक्स टाक याच्यात. एक बॉक्स टाक बाळा प्रसाद. एक लगेच नको ते थांब. ते हातातच राहू दे. मयूरची थोडी शॉपिंग चालली आहे. घेतो का नाही काय माहिती. ये लो दे दो. कुत्रे मागा हाँ ले लो. पाठी मागा कुत्रे मागा. अरे ले लो. ब्लॅक ब्लॅकच चांगले ब्लॅक घालत नाही आपण वाटतं. हां काला नहीं घाल. काला नाही. ये नजर रख सको. हे येतो किचन पण किस वाला है ना. आहे. किचन पण आहे. ये किचन कितने का है छोटा बच्चों का. इसके बच्चे का नहीं है भैया. नको नको. काला नहीं है. एक निळ्या कलर वाले की नाही. एक काम करू ये कितने का सर. यहाँ तक जम्मू में यहाँ फुलं घेतली आम्ही. म्हातारीची केस खाणारी होता है ना. गुलाबी कलर आणि ब्ल्यू कलर. हा मयूर व्हिडिओ बनवतो रील. तर ह्या ब्रिजवरून जायला गाड्या जात नाही. आपली गाडी इकडे येणार नाही ना. त्यासाठी रिक्षा करून आम्ही चाललोय. थोडंसं आहे 1-2 किलोमीटर असेल ना. 1 किलोमीटर आहे पण एवढं पायी नको म्हटलं आता. आणि मयूरचं पण पाय दुखलं. इकू पण कंटाळलेलं आहे. हे कावडवाले आतमध्ये सोडतात का फक्त. हे दुसरे पण गाड्या घरी आली असती नाही पाठवली वाटतं. फक्त इकडच्या आतमध्ये राहणारे त्यांनाच पाठवत आहे. हे बघा कावडवाले चालले आहेत. त्यांच्यासाठीच रस्ता तयार ठेवलेले हा. बॅरिगेडपर्यंत जाणार तिथून मग आपली गाडी येणार. मग घरी जाणार. मामा बाच्चीची हे बघा कशी मस्ती झाली दोघांची. पाहिलं का. इकडे गाडी थांबलेली आहे. गॅस भरण्यासाठी थांबलेली आहे. आता 6 वाजले. रिटर्न घरी चाललो आहे आम्ही. चलो घरी. इकू चल इकडे. आता आम्ही कॅरम खेळतोय. हां जास्त आता 10-15 मिनटं झालीत येऊन आम्हाला घरी. आणि आता मयूर लगेच चालला आहे रिटर्न. गाडी चेक कर लोकेशन कुठे आहे. आणि आम्ही इकडे खेळतोय कॅरम. थोड्या वेळात इहूचं चाललं आहे की मला कॅरम खेळायचं आहे. त्यासाठी बसलो आहे कॅरम. आणि आता मयूरला सोडायला जातील हे. ते सोडायला जातील तोपर्यंत आम्ही कॅरम खेळू थोड्या वेळ. वाजलेत 9 आणि मयूरची गाडी 9:45 वाजता आहे ना हो. हां अपडेटला होतोय बरं का उशीर. किती वाजता गाडी म्हटले. 9:45. अजून बरोबर टाईम आहे तसं. अर्धा तास अगोदरच जावं लागेल. ठीक आहे हळूहळू जाऊन. ट्रॅफिक वगैरे पण असेल त्यामुळे लवकरच जातील थोडेसे मोटरसायकल सोडायला. मयूर बॅग पॅक केली. बाय. पोचल्या फोन कर. तू इथंच थांब. इहू तू नको जाऊ. राहू दे. खरंच काय सावकाश जा. हां चल देऊ का मग. देऊ चल इकडे. येताना पुढे घेतो. बाय बाय. सावकाश जा. बाय बाय. मोबाईल वगैरे घेतला ना. हेडफोन ब्लूटूथ. बाय. सगळं काढायला